कंदात ती अशी दिसली आणि कधी ती आमच्या गाडीला अशी धडकली ना ते काही कळलंच नाही. म्हणजे ती जेव्हा गाडीत दिसली तेव्हाच असं विचार आला की बापरे आता काही खरं नाही. आपली गाडी एकीकडे होती, मी जेव्हा पडली तेव्हा मी रोडच्या एका बाजूला होते, मनू माझ्या बाजूला मला दिसत होती. म्हणजे खूप खूप भयंकर होतं ते. आता 2-3 दिवसानंतर म्हणजे ॲक्सिडेंटच्या 3-4 दिवसानंतर मनूचं इथं डोकं असं दबतंय. म्हणजे टाळू आपली कशी दबते त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आम्ही सुद्धा सगळेजण आता मजेतच आहोत म्हणायचं. कारण ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती, अपलोड केली होती. तर त्याच्यानंतर मी काहीच अपडेट दिलं नव्हतं की आमची तब्येत कशी आहे, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स होत्या की मनू कशी आहे, तू कशी आहे, तुमची सगळ्यांची तब्येत बरी आहे का? देवाच्या कृपेने खरं तर तुम्ही सगळेजण ठीक आहात हे बघून खरंच खूप छान वाटलं. बऱ्याच जणींचे कॉलसुद्धा आले की तुझी तब्येत कशी आहे आता, किंवा व्हिडिओज येत नाही तर ते ठीक आहे, पण तुम्ही आत्ता सध्या तुमची काळजी घ्या, कारण थंडी आहे त्याच्यामुळे भयंकर त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, मी काय अपडेट केलं नव्हतं. त्याच्यामुळे मग आता मागच्या फ्रायडेला आमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आज सॅटर्डे आहे. जो सॅटर्डेला म्हणजे जवळपास 8 दिवसानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये मी थोड्याफार गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही जाताना काही शूट केलं होतं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट मी 5-6 दिवसांनी शूट केलं. आई पप्पा दुसऱ्या दिवशी लगेचच आले होते, न्यानू हे सगळे आले होते, चिलीपिली आली होती. सो हे मी थोडंफार त्या शॉर्टमध्ये दाखवून एक अपडेट देण्याचा ट्राय केलं की आत्ता आम्ही सगळे ठीक आहोत. कारण आत्तापर्यंत मी आपलं म्हणजे कम्युनिटी पोस्ट ही मी नंतर काहीच अपडेट केलं नव्हतं तुम्हाला. त्यामुळे म्हटलं एक प्रॉपर असा व्हिडिओ बनवते, सगळ्या गोष्टी कशा झाल्या, काय झाल्या, आत्ता आम्ही सगळे कशा आहोत, किंवा बाकी सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. आणि खरं तर मी एवढं सांगेल, मी त्या दिवशी भयंकर घाबरले होते, भयंकर म्हणजे भयंकर. आत्तासुद्धा मला असं मी बाहेर जाते ना तर असं वाटतं नको, घराच्या बाहेरच पडायला नको, घरामध्ये आपण खूप सेफ आहोत. सो इतकी भीती माझ्या मनामध्ये बसली आहे. सो तरीसुद्धा आई पप्पा हे आले, त्यानंतर मग थोडंसं धीर आला आणि थोडं बरं वाटलं. त्या दिवशी झालं असं की पौर्णिमा होती त्या दिवशी आणि आम्ही तुळशीचं लग्न काही लावलं नव्हतं. मग आम्ही विचार केला होता त्या दिवशी, नेमकं मी जेव्हा माझे कामं असतात ना, प्रमोशनचे असतील किंवा काही व्हिडिओचं असेल किंवा बाकी घरातलं काही एक्स्ट्राचं काम असेल, मी त्यांना तेव्हा बऱ्याचदा म्हणते की तुम्ही प्लीज आज घरून काम कराल का, पण त्यांना ते शक्य नाही होत आणि त्याच्यामुळे मग ते ऑफिसला जातात. पण त्या दिवशी पण त्यांच्या नेमकं काय मनात आलं आणि ते त्या दिवशी घरी थांबले. ऑफिस हे चालू होतं. म्हटले मला ऑफिसमधून थोडासा मी ब्रेक घेईल आणि त्यानंतर काय तुळशीच्या लग्नाचं काय जे सामान आहे तर ते सगळं घेऊन येईल आणि आपण संध्याकाळी 7-8च्या दरम्यान तुळशीचं लग्न लावलं. असं चालेल आमचं. आणि झालं असं की त्या दिवशी त्यांना काही वेळच मिळाला नाही, साधारण 7-8 पर्यंत. आणि मग ते ऊस बोरं हे काय ज्या गोष्टी लागतात, बांगड्या हे ते, तर मग त्यांना ते काय आणणं झालं नाही. मग आता म्हटलं आणायचं कधी, 8 नंतर आणणार, मग त्याच्यानंतर मग कधी तुळशीचं लग्न लावणार. सो आमचा तो प्लॅनच कॅन्सल झाला आणि ते कॅन्सल झालं. आणि म्हटले ठीक आहे, मला काही जास्तीची भूक नाही आहे, मला जेवायचीच इच्छाच नाही आहे जेवण्याची आणि मला खूप भूक लागली होती. मग त्यांना भूक नव्हती, मला खूपच भूक लागली होती. मग मी काय केलं, सकाळची चपाती हे होती, मग तेच मी थोडासा त्याचा चुरमा बनवला, ते खाल्लं. आणि नंतर विचार केला की थोडंसं एक चक्कर मारून येऊयात आपण. असं आमचा प्लॅन असा होता की सोसायटीमधून असं एक चक्कर मारून येऊयात. पिकूला मी घेते आणि तुम्ही मनूला घ्या, कारण आम्ही बाहेर पडलो की मग पिकू मनू हे आम्ही सगळे असं सोबत जातो, म्हणजे याचा पण जास्त काही आरडाओरडा होत नाही असं. म्हणून सगळ्यांनी प्लॅन केला की चला जाऊन येऊ. पण नंतर काय विचार आला मनामध्ये काय नाही, म्हटले नाही नको, आता आपण काय करूयात, एक गाडीवरच एक राऊंड मारून येऊयात. कारण दिवसभर मनूची पण काही चक्कर झाली नव्हती आणि तिला असं स्पेशली राऊंड मारण्यासाठी किंवा असं काय आम्ही कधीच बाहेर घेऊन जात नाही. पण त्या दिवशी असं केली चला एक चक्कर मारून येऊ, तुम्हालाही जास्तची काही भूक नाही आहे आणि मी पण थोडंसं ते सकाळचं खाल्लं होतं. म्हटलं मग बाहेर गेलो तर काहीतरी थोडंफार बदाम शेक, आईस्क्रीम हे असं पण काहीतरी होऊन जातं. म्हणजे बाहेर पडलं की काही नाही काय होतच, जसं टायमिंग असेल त्यानुसार. म्हणजे इव्हिनिंगला गेलो तर मग कुठे पाणीपुरी हे ते, मग संध्याकाळी गेलो तर कुठे आईस्क्रीम हे असं. आणि मग आम्ही बाहेर पडलो. थंडी थोडीफार होती, पण मी जॅकेट घातलेलं होतं. म्हटलं ड्रेस चेंज करण्यापेक्षा आपण जॅकेट घालूयात. सो जॅकेट घातलेलं आणि ते म्हटलं की एवढी काही थंडी नाही आहे, मनूला खूप गरमी होते, तू उगाच तिला जबरदस्तीने स्वेटर घालत बसते असं तसं. म्हणून तिला फक्त मी जे काही तिचं टोपरं होतं ना तर ते बांधलं. त्याच्यानंतर सॉक्स घातले, फुल पॅन्ट घातली आणि हाफ टी शर्ट होता नेहमीप्रमाणे.
आणि बाहेर पडलो, म्हणजे घरून जे काही शॉर्ट्स हे असतात तर ते घेतले, जसं मी मिनी व्लॉग शूट करते तसं ते घेतले आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडलो. आणि नेहमी असं होतं, मला एक कमेंट सुद्धा आली होती की गाडीवर असताना तू शूट नको करू. ॲक्च्युली काय झालं, जेव्हा पण आम्ही मनूसोबत जातो ना गाडीवर, तर तेव्हा मी शूट करणं खूप टाळते, म्हणजे करतच नाही असं होतं. जेव्हा ती कॅरियरला मी अडकून घेते तर तेव्हा एखाद्या वेळेस एखादा शॉट घेण्यात येतो, नाहीतर मग 4 व्हीलरमध्ये किंवा मग रिक्षामध्ये असेल तर तेव्हा शॉट घेते. शक्यतो मनू असताना जास्तीचं असं काही मी गाडीवर शूटच करत नाही. मग तसंच त्यांनी एक सेल्फीने एक शॉट घेतला आणि त्याच्यानंतर माझा फोन मी त्यांच्याकडे दिला, कारण मनू माझ्याकडे मी अशी घेतली होती, कॅरियर हे पण काही घेतलेलं नव्हतं. आणि मग तिला असं जवळ घेतलेलं होतं आणि तिला ना असं उभारून सगळ्या गोष्टी खूप बघायच्या असतात, म्हणून तिचं ते आपलं चाललेलं. काही वेळेला मी तिला बसवते गाडीवर, नाहीतर मग काही वेळेला असं होतं की मी तिला उभी करते. सो असं चालू होतं. आणि आता मी पाषाणमध्ये राहते, बाणेर पाषाण लिंक रोड माहीत असेल बऱ्याच जणांना. सो तिथून आम्ही जर राईट साईडला गेलो तर इकडे साई चौक येतो आणि इकडे लेफ्टला गेलो तर ते जे पाषाणचं सर्कल आहे ना तर तिकडे येतं. मग आम्ही नेहमी पण असं बाहेर पडतो ना तेव्हा इकडे पाषाण सर्कलकडे कधीच जात नाही. फक्त जेव्हा आम्हाला बाजार करायचा असतो, म्हणजे भाज्या हे आणायच्या असतात ना, तर तेव्हा आम्ही फक्त तिकडे जातो, कारण तिथे संडेला वगैरे बाजार असतो असं. मग आम्ही तिकडे कधीच जात नाही. आम्हाला इकडे साई चौकामध्ये जायचं होतं, सो आम्ही तिकडे जाणार होतो. पण अजून असं काय त्यांच्या म्हणजे त्या दिवशी कसं ना असं गोष्टी घडत गेल्या, काही कळलंच नाही. त्या दिवशी राईटला जायचं तर त्यांनी लेफ्टला गाडी घेतली आणि नंतर गेल्यानंतर पुढे गेल्यावर असं म्हटलं की त्यांना तुम्ही इकडे का घेताय, म्हणजे आमचं असं होतं की आपण कुठेतरी गार्डनमध्ये वगैरे बसूया. तर ते बोलले 9 वाजता काही कुठलं गार्डन पण नसेल ओपन. सो ठीक आहे, फक्त एक चक्कर मारून येऊ. मी म्हटलं तिकडे गार्डन पण नाहीये, तिकडे ना खायला पण नाहीये काही, मग तिकडे आपण कशाला चाललोय ना उगाचच, ते बावधन रोडला आहे. आणि ते म्हटले जाऊ दे चला, आता एक अशी चक्कर मारायची ना तर आपण चक्कर मारून येऊ. वाटलं तर तुला नंतर मी काही खायचं असेल तर तिकडे घेऊन जाईल, असं झालं. आणि मग पुढे गेलो आम्ही. तो बावधनचा जो हायवे आहे ना तर तिथे नेमका मी त्या हायवेवरती गेलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर असं माहित नाही, आपण म्हणतो ना नेहमी की निगेटिव्ह विचार नाही करायला पाहिजे. आपण जसा विचार करतो ना तर तशाच गोष्टी घडत जातात. सो त्या दिवशी असा एक विचार येऊन गेला की म्हणजे आपला ऍक्सिडेंट होईल का, असं काहीतरी होईल का, मला खूप भीती वाटते, असं काहीतरी थोडंसं विचार येऊन गेला. आणि आपण निगेटिव्ह नको विचार करायला, नेहमी आपण म्हणतो की पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे हे ते, पण तरी पण असं होतं ना कधीतरी आपल्या डोक्यामध्ये येऊन जातो एखाद्या वेळेस विचार की असं होऊ शकतं का काय. मी म्हटलं की चला आपण नको जायला पुढे, आपण आपल्या घरी वापस जाऊयात, नाही कुठे चक्कर मारायची. असं जास्त काही दूर पण गेलो नव्हतो, साधारण 1 किलोमीटरच्या आसपासच असेल, तिथं गेलो होतो. आणि नको जायचं. आणि मनू पण अशी उभेनी ना खूप हे करत असते, म्हणजे तिला इकडे इकडे बघायचं असतं. मी तिला पण खाली बसवते आणि आपण चला वापस जाऊयात. सो तिथून आम्ही असा यू टर्न घेत होतो आणि पलीकडच्या साईडला म्हणजे काही गाडी दिसत नव्हती दूर दूरपर्यंत, किंवा इकडून पण नव्हता, असा रिकामा रस्ता होता एकदम. सो यू टर्न घेताना आम्ही असं झालो आणि लगेचच इकडून इतक्या फास्ट 2 व्हीलर आली, म्हणजे 2 सेकंदात ती अशी दिसली आणि कधी ती आमच्या गाडीला अशी धडकली ना ते काही कळलंच नाही. म्हणजे ती जेव्हा गाडीत दिसली तेव्हाच असं विचार आला की बापरे आता काही खरं नाहीये आपलं, कारण मनू सोबत होती ना त्यामुळे मी खूप जास्त घाबरले होते. पण ती गाडी धडकणं, आम्ही पडणं, मला फक्त असं रोड घासताना दिसतोय, कारण माझी जी ही साईड आहे ना पूर्ण पोटापासून ते असं खाली मांडी आणि खाली घोट्यापर्यंत, जसं मी शॉर्टमध्ये दाखवलं. शॉर्टमध्ये मी फक्त खाली तुम्हाला घोट्याच्या तिथलं दाखवलं, पण ही पूर्ण साईड अशी घासल्या गेली. सो आता सुद्धा मला सांगताना ना असं काटा येतो अंगावर, इतकी घाबरले होते मी त्या दिवशी. आणि ती अशी घासत गेली आणि मला फक्त असं रोड दिसत होता. आम्ही कसं पडलोय काय, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की काहीच कळलं नाही त्या 2 सेकंदामध्ये. गाडी एकीकडे होती, मी जेव्हा पडली तेव्हा मी रोडच्या एका बाजूला होते, मनू माझ्या बाजूला मला दिसत होती. म्हणजे खूप भयंकर होतं ते. आणि मनू इकडे, म्हणजे मी साईडला पडली का, मनू माझ्या शेजारी म्हणजे तरी पण आमच्या 2-4 हाताचं अंतर होतं. मनू पूर्णपणे वेगळी पडलेली होती. मी तिला जे असं पकडलं होतं ना ते तशी, आम्ही असं नव्हतोच अजिबात. ती पडली, त्याच्या पलीकडे हे पडले, हे रस्त्याच्या असं थोडंसं मध्ये पडले होतं आणि आम्ही थोडंसं साईडला, म्हणजे बहुतेक मनू पण अशी उडूनच पडली असणार, कारण तिला कुठेच असा एक स्क्रॅच पण नाहीये, त्यामुळे ती घासली नाहीये एवढं मात्र नक्की. सो मी अशी घासत गेले आणि ते असे रोल होत गेले, हे त्यांना कळलं. मग त्यांचा, आणि गाडी एका साईडला पडलेली होती. सो 4ही बाजूला मी, म्हणजे आम्ही तिघं एकीकडे आणि गाडी एकीकडे, हे असं होतं. आणि त्यांचा चष्मा पडलेला होता, मग चष्मा नसेल तर ते त्यांना तेवढं काही गोष्टी थोड्याशा ब्लर होतात ना, आणि त्यात संध्याकाळ म्हणजे अंधार हे.
मग ते उठले पटकन, कारण गाड्या नंतर चालूच असतात 4 व्हीलर हे, मग भीती वाटते ना. असं बऱ्याचशा केसेसमध्ये होतं की ॲक्सिडेंट झालाय आणि तेव्हा काही लागलं नाही, पण एखाद्या गाडीने परत काहीतरी झालंय असं. म्हणून ते पटकन उठले, कारण मनूला बघायचं होतं त्यांना. मग पटकन उठले, मनूला उचललं. मनू खूप रडत होती, कारण ती खूप जास्त घाबरली होती. साधं बेडवरून जरी ती पडली ना, तर मी इतकी रडायला लागते की यार आपल्यामुळे पडली काय, आपणच लक्ष दिलं नाही की काय असं. म्हणजे जेव्हा बेड रेल लावलं नव्हतं ना, तेव्हा ती बेडवरून 1-2 वेळा पडली होती, तेव्हा ते असं व्हायचं. सो आत्ता तर आमची काय कंडिशन असेल ना, ही तुम्ही समजू शकता. तर ती पडलेली होती, ती नुसती रडत होती. मला असं भरपूर काही लागलेलं होतं. मग सगळे पटापट सगळेजण जमा झाले. तो जो मुलगा होता ज्यानं गाडीनं मला उडवलेलं, सो तो आला आणि किती लागलंय काय त्यानं विचारलं. पण आम्ही त्या मनस्थितीतच नव्हतो की आम्ही त्याला काहीतरी बोलू किंवा तुझ्यामुळे झाले किंवा त्याचा गाडीचा नंबर बघू किंवा तुला पोलिसांमध्ये देऊ, हे असं काहीतरी. आमची ती कंडिशनच नव्हती. आम्ही फक्त मनूला किती लागले काय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. आणि मग सगळेजण म्हटले की माझ्या पायाला लागलं होतं, भरपूर रक्त हे जात होतं, त्यामुळं मग बरंच तुम्हाला लागलंय हे, ते पहिले तुम्ही व्यवस्थित व्हा. कारण पडल्या काय झालं, डोक्याला मार लागला माझ्या इथे असा, डाव्या बाजूने असं झाल्यामुळे इथं असं झालं. आणि थोडंसं 1-2 सेकंदासाठी असं होतं ना की गरगरल्यासारखं हे ते. सो ते तशा टाईपमध्ये झालं. पण जास्तीचा काही मला डोक्याला मार नव्हता देवाच्या कृपेने, किंवा बाकी सुद्धा असं काही खूप खोल जखम हे नव्हती, त्यामुळे बरं झालं खरं तर. आणि मग मी पटकन मनूला घेतलं, कारण ती माझ्याकडंच आल्यानंतर थोडीशी शांत झाली असती. मग सगळेजण जमले होते, त्याच्यामध्ये एक पिडियाट्रिशियन होता, त्याच्यानंतर बाकी काही मुली वगैरे हे असे सगळेजण होते. मग ते एक पिडियाट्रिशियन म्हटले की तुम्ही काय करा, ती शांत होईल, तुम्हाला ती फीड वगैरे करायचं असेल तर माझी 4 व्हीलर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बसू शकता. सो मी तिला पटकन त्यांच्या गाडीमध्ये, बाकीच्यांचं चाललं होतं सगळ्यांचं की नाही तू पहिली चप्पल घाल, पायाला लागलंय हे ते. माझं अजिबातच लक्ष नव्हतं की किती पायाला लागले काय. मनूला घ्यायचं पटकन आणि कधी मी ते 4 व्हीलरमध्ये बसले, तिला फीड करेल हे असं झालं होतं मला. सो तिला त्याच्यामध्ये हे केलं. त्याच्यानंतर ती पण थोडीशी, म्हणजे जवळ घेतल्यामुळे ना ती पण थोडीशी नॉर्मलला आली, कारण ती खूप जास्त घाबरलेली होती. मग तिथून ते जे पिडियाट्रिशियन होते तर ते म्हटले हिला वरून तर काही मार नाही आहे, किंवा तिच्या मुवमेंट पण ज्या आहेत, हाताची असेल, मानेची असेल, बाकी पायाची, सगळ्या नॉर्मल आहेत, त्याच्यामुळे फ्रॅक्चर पण नसेल. पण तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एकदा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मग त्यांनी आम्हाला इथे पाशांमध्येच एक पाटील डॉक्टर म्हणून की काय आहे, तर त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं. मी आणि मनू त्यांच्या कारमध्ये होतो आणि अभिजितने आमची 2 व्हीलर घेतली होती. सो तिथे आम्हाला सोडलं. आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये गेलो. आमच्यासोबतच तिथे 2 मुली सुद्धा आल्या होत्या. त्या तर देवाप्रमाणे, म्हणजे देवासारखंच धावून आल्या म्हणायचं आमच्यासाठी. सो त्या बाईकवर आल्या होत्या त्यांच्या. आम्हाला तिथे आमचं हॉस्पिटल म्हणजे सगळं होईपर्यंत, सगळे जखमेवर काय मलम हे सगळं लावेपर्यंत त्या तिथे थांबल्या. त्याच्यानंतर म्हटल्या की तुम्ही आमच्या घरी चला, म्हणजे थोडी दृष्ट वगैरे काढून घेऊ. आता बऱ्याच जणांचा विश्वास नसेल ह्याच्यावरती, पण एक असतात ह्या गोष्टी खऱ्या, किंवा बऱ्याच जणांना खऱ्याही वाटत असतील काही. तुम्ही घरी तुमच्या कोणी नाही आहे तर मग तुमची दृष्ट काढून थोडंसं पाणी, कॉफी वगैरे असं काही घ्या, तुम्हाला पण थोडंसं बरं वाटेल. आणि मग त्या आम्हाला घरी घेऊन गेल्या त्यांच्या हॉस्पिटलमधूनच. तर माझा आणि यांचा तिथे दवाखाना झाला होता. मग घरी गेल्यानंतर मनू काही शांतच राहत नव्हती, म्हणजे ती अशी यांच्याकडे सुद्धा जायला तयार नव्हती. कंटिन्यू तिला असं माझ्याजवळ पाहिजे होतं, कारण ती खूप घाबरलेली. मग तिथे पाणी हे घेतलं, दृष्ट काढली आहे. त्याच्यानंतर मग म्हटलं की आमचं म्हणजे डोक्यात तेच होतं की आता वरून जरी म्हणून लागलेलं दिसत नसेल ना, तरी पण आतमध्ये तिला काहीतरी झालेलं असू शकतं. त्याच्यामुळे मग आमचं होतं की नाही, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मग त्याच मुलींनी, त्यांची जी कार होती दोघींनी, तर आम्हाला त्यांच्या कारमध्येच त्यांचा भाऊ आणि त्या दोघी अंकुर हॉस्पिटलला घेऊन गेल्या, जिथे आम्ही तिची, म्हणजे मनूचं नेहमीचं चेकअप असतं, रुटीन चेकअप, किंवा डिलिव्हरी नंतर पण माझं जे काय असेल समजा तर ते तिकडे होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही तिला तिकडे घेऊन गेलो. तिथं जाताना ना, म्हणजे एक भीती होती की काय झालं असेल काय नाही. तिथं गेलो, मग तिथे एक आम्ही ज्या डॉक्टरांना दाखवतो, डॉक्टर वैद्य म्हणून, तर ते तर नव्हते, कारण ते दुपारच्या वेळेला असतात. आणि आम्हाला त्यांच्यावर इतका विश्वास आहे ना की त्यांनी सांगितलं ना की, म्हणजे त्यांनी एवढं जरी म्हटले ना की हां ही एकदम ओके, तर आम्हाला त्यांच्यावर विश्वास बसणार की नाही हां हिला काही झालेलं नाही असं. पण इथे एक नाईट शिफ्टला वेगळे डॉक्टर असतात, जे मनुष्य डॉक्टर आहेत तर ते नसतात नाईट शिफ्टला. सो तिथे गेलो आणि तिथला रिस्पॉन्स बघून ना, म्हणजे मला तर इतकं हे झालं की यापुढे इथे यावं का नाही असंच या टाईपमध्ये.
तसा आम्हाला अगोदर पण अनुभव आला होता, पण तेव्हा एवढं काही सिरियस नव्हतं, त्यामुळे वाटलं नाही. मनूची ताप वगैरे आली होती तेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा पण नाईटला आम्हाला सेम असा अनुभव आला होता जो आत्ता आला. आम्ही तिथे गेलो, मनू माझ्या हातात होती, मनू कंटिन्यू रडत होती, मी कंटिन्यू रडत होते. म्हणजे मी ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून माझं ओरडणंच चालू होतं की मला काही समजतच नव्हतं, तर मी कंटिन्यू रडत होते. मनूमुळे असं खूप वाईट वाटत होतं की काय झालं असेल काय नाही, खूप भीती वाटत होती. तिथे गेलो, त्या डॉक्टरांनी मनूला हातही नाही लावला. म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला वरून कळते की हां मनू ठीक आहे, पण आपण काही डॉक्टर नाही आहोत की आपल्याला सगळ्या तिच्या आतल्या पण गोष्टी कळतील. त्या डॉक्टरांनी आम्हाला तिथे काय सांगावं की हां ती गळ्याची मुवमेंट करते म्हणजे इथे तिचं फ्रॅक्चर नाही आहे, हाताची मुवमेंट करते म्हणजे ती हाताचं फ्रॅक्चर नाही आहे, किंवा पेन ते दाखवत होते ती घ्यायला गेली, हां म्हणजे इथली मुवमेंट करते सो इथे तिचं फ्रॅक्चर नाही आहे. ते आम्हाला सांगत होते की इथे हे नाही आहे, इथे हे नाही आहे. पण ती म्हणजे कमीत कमी ती पडली एवढ्या जोरात, एवढ्या गाडीवरून ती उडून पडली आहे, तर कमीत कमी तिचं डोक्याला हात लावणं किंवा हातामध्ये कुठे काही दुखतंय का, काही होतंय का, हे सगळं बघायचं तरी त्यांचं काम होतं. तर त्यांना ते अजिबातच केलं नाही. आणि ते बघून ना आम्हाला एवढं म्हणजे काय बोलावं, म्हणजे मला तर काही कळलंच नाही की कसं काय कोणी असं असू शकतं. जेवढी घ्यायची तुम्ही तेवढी फीस तर घेताय, सगळ्या गोष्टी आम्ही एवढं अपेक्षेने तुमच्याकडे येतोय आणि तरीसुद्धा तुम्ही कमीत कमी तिला हात तरी लावायचा, तर हातही नाही लावला. एक औषध दिलं की हे घ्या बोलले फक्त, आणि आम्हाला घरी पाठवलं. काही झालेलं नाही बोलले. ठीक आहे, तिला काही झालेलं नव्हतंच, पण ॲटलिस्ट आपल्याला होतं ना की तिला हात लावलाय किंवा काय बघितलंय तिला नेमकं काय झालंय, तर एक आपल्याला समाधान असतं ना की हा बाबा आपण एक बरोबर ठिकाणी आलोय असं तरी. पण तसं आम्हाला त्या दिवशी काहीच नाही वाटलं खरं तर. आणि म्हणजे हा आमचा सेकंड टाइमचा अनुभव होता. फर्स्ट टाइम पण तिच्यासोबत जेव्हा आम्ही नाईटला गेलो ना तेव्हा सेम असं झालं होतं. स्वतः नाईटला जर जायचं असेल ना तर मी तर तुम्हाला पण बोलले की अजिबात तिथे जाऊ नका, मी तर काही कधी जाणारच नाही आहे. सो तो अनुभव तसा होता. त्यानंतर त्या मुली जसं म्हटलं देवासारख्या धावून आल्या. त्यांनी आम्हाला परत त्यांच्या कारमध्ये घरी सोडलं. आमची जी बाईक होती तर ती त्यांच्या घरी लावली. पाटील डॉक्टरच्या तिथेच त्या राहत होत्या, सो तिथे बाईक लावली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मला चालता येत नव्हतं, पण मनू कसं कंटिन्यू माझ्याजवळ होती, त्यामुळे मग थोडंफार म्हणजे मी चालत होते. कसं होतं ना मुक्कामार लागल्याच्या दिवशी त्या दिवशी काही दुखत नाही, त्याच्यानंतर त्रास होतो, त्यामुळे मी थोडं लंगडत का होईना चालत होते. सो तिला घेऊन आले, घरी आले आणि सोफ्याला असं धरलं आणि मी इतकी जोरजोरात रडायला लागले की मला काहीच समजलं नाही की नेमकं काय होते. म्हणजे मी जेवढं असं दाबून ठेवलं होतं ना, कारण ते मुली हे होत्या सगळ्यासमोर, मला असं मी आतल्या आत माझं हे होत होतं, पण असं खूप जोरात असं मला ते रडताच नाही आलं. आणि असं मोकळं झालं ना तर आपल्याला थोडंसं बरं वाटतं. मग घरी आले, सोफ्याला पकडलं, इतकं जोरजोरात रडायला लागले. आणि मग ते म्हटले ठीक आहे आता जे झाले ते म्हणजे खूप थोडक्यात आपण हे झाले असं म्हणायचं, देवाचे आभार मानायचे बस. मग मी किचनमध्ये गेले, कुंकू देवाच्या पाया पडले, कुंकू घेतलं, तिघांना पण लावलं आणि देवाचे आभार मानले की खरंच म्हणजे आपण खरं तर आत्ता एवढं सेफ आहोत ना तर फक्त देवामुळे. कारण विचार करा, माझी जर पूर्ण मांडी घासली आहे आणि मनूला एकही स्क्रॅच नाही आहे, म्हणजे किती कमाल आहे म्हणायचं. आम्हाला तर इतकं आश्चर्य वाटलं किंवा असं होतं ना की एवढं जर झालंय, म्हणजे तो जो प्रकार घडला ना त्या दिवशी तो खूप मोठा होता, पण त्या तुलनेमध्ये आम्हाला जे लागलंय ना तर ते काहीच नाही असं वाटलं तेव्हा. कारण यांनाही इथे थोडंसं खरचटलं, इथे खरचटलं होतं दोन्ही साईडला, आणि पोटाला असं मुक्का मार लागला होता. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हसल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हे असं ते दुखलेलं जाणवत होतं. मला त्या तुलनेमध्ये बरंचसं लागलं होतं. आणि मनूला तर एक स्क्रॅचही नव्हता. ती जेव्हा घरी आली ना तर तेव्हा नॉर्मल झाली, तेव्हा रांगायला लागली हे, तर तेव्हा कुठे असं जीवात जीव आल्यासारखं झालं म्हणायचं. आणि कुंकू हे लावलं, देवाचे आभार मानले, पाया पडले. थोडंसं घरी आल्यानंतर मी बघितलं की मला किती लागले, कारण तोपर्यंत माझ्याकडे लक्षच नव्हतं. डॉक्टरांनी पण खाली बघितलं होतं पण असं वरती काही बघितलंच नव्हतं. मग व्यवस्थित मी चेक केलं तर पूर्ण मांडीवरती असा पूर्ण मोठा पॅच काळनिळ झालं होतं. गुडघा जो आहे त्या गुडघ्याच्या बाजूलाच दुसरा गुडघा आल्यासारखं असं टेंगून आलं होतं पूर्ण. त्यानंतर पूर्ण पायावरती असे मोठे मोठे सूज आली होती. असं सगळं हे झालेलं होतं. मग घरी आल्यानंतर बघितलं की आपल्याला बऱ्यापैकी लागलंय. मग टॅबलेट्स वगैरे घेतले आहे. झोप काही येतच नव्हती, म्हणजे डोळे बंद केले की मला तोच सीन दिसत होता. म्हणजे तुमच्यासोबत कोणासोबत झालं असेल ना तुम्हाला आयडिया येईल की मला काय सांगायचं. तर डोळे बंद केले की असं वाटायचं आपण इकडून चाललोय, युटर्न घेतोय आणि तो मुलगा येतोय की काय, परत असं येतो. म्हणजे असं थरकाप होत होता. आणि मनू तर 5 मिनिट जरी झोपली ना तर लगेच अशी दचकून उठायची, घाबरलेली ना त्यामुळे. मग तिला असं जवळ घेऊन झोपले होते रात्रभर असं.
आम्हाला अशी झोपच नाही लागली. सकाळी मग आम्ही तेव्हा कोणाला सांगितलेलं नव्हतं, फक्त मी हॉस्पिटलमध्ये भैयाला एकदा फोन केला होता की भैया असं असं झालं की कोणाला तरी माहीत पाहिजे म्हणून. मग भैयाला सांगितलं, म्हटलं तेवढ्या रात्री काय सांगण्यात मजाही नाही आहे. 9:15 आमचं हे असं झालं, 11:30 घरी येईपर्यंत झाले. मग उगाच सगळ्यांनी टेन्शन घेतलं असतं. मग परत भैया नाईट ड्युटीला असतो हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे मग मी त्याला सांगितलं. मग त्यानं आई पप्पाला लगेच सांगितलं. मग आईचा फोन, हे मी तेव्हा एकदम शांततेत बोलले, काही नाही असं असं आहे हे. पण त्यानंतर जेव्हा परत मला असं झालं ना, मी खूप घाबरलेली होते. त्यानंतर मी आईला परत फोन केला आणि इतकी रडायला लागले की मी खूप घाबरले. मला खूप जास्त भीती वाटते. तोपर्यंत आईने बॅकपॅक हे करायला घेतली होती, कारण तिला पहाटेच निघायचं होतं. मग तिला बोलले तरी सुद्धा इतकी भीती वाटत होती. सकाळपर्यंत काही झोपच नाही आम्हाला. सकाळी 6 वाजता नानांचा फोन आला, कारण पप्पांनी नानांना सांगितलं होतं की असं असं झालंय, मग कसं आहे काय हे सगळं. आणि मग नानाचा फोन आला, मग त्यांच्याशी बोलले हे. मग नंतर नॅनोचा आहे, मग फोन चालू झाले. सकाळी तासभर वगैरे झोपले असेल, 6:30 ते 7:30 हे असं. आणि त्याच्यानंतर मग ती आग चालू झाली, कारण गोळीचा असर तोपर्यंतही झाला होता आणि पायाला भरपूर असं खरचडल्यामुळं थंडीमुळं हे जी आग चालू झाली ना, ते मग नंतर काही झोपच नाही आली. मग उठले, त्यांना थोडंसं चालता फिरता हे येत होतं, त्याच्यामुळे मग त्यांनी बाहेरूनच नाश्ता आणला. आम्ही तर काही उठलेच नाही, तसंच नाश्ता केला, गोळी घेतली. मनूला बघितलं तेव्हाही तिला असं काही कुठे वाटत नव्हतं, म्हणजे जाणवत नव्हतं. त्यानंतर दुपारच्या वेळेला अमृता आली, ज्ञानू आली टिफिन घेऊन, त्याच्यानंतर आई पप्पा आले. आणि तेव्हा कुठे असं धीर आल्यासारखं झालं की नाही बाबा आपल्याला एवढं काही नाही आहे. नाहीतर तोपर्यंत असं एकटं एकटं फील होत होतं. आता म्हणजे खूप घाबरलेली पण होती, ह्या सगळ्या गोष्टी खूपच भीती वाटलेली होती. म्हणजे सगळेजण आल्यानंतर आई पण रडायला लागली असं, कारण तिला पण थोडंसं मी रडल्यामुळे भीती वाटलेली. मग ते आल्यानंतर थोडंसं धीर आला, थोडं इकडे तिकडे हे केलं, कारण त्या दिवशी मला काही तेवढा त्रास होत नव्हता. मग 1-2 दिवस मग परत असं होतं ना की आपण कुठं काहीतरी म्हणून घाबरली म्हणून काहीतरी घरच्या घरीच काहीतरी उपाय हे असं तसं ते थोडंफार केलं. ती पण थोडीशी नॉर्मलला आली आणि थोडंसं बरं वाटलं. त्या दिवशी सगळेजण होते तर, कारण ज्ञानू दाजी पिलू आली होती, त्यानंतर अमृता होती, आई पप्पा होते, हे सगळे. मग सगळ्यांचे फोन्स हे, मग ते दिवस त्याच्यामध्येच असं हे झाला आणि थोडंसं बरं वाटलं. 2-3 दिवशीपासून जो काही त्रास चालू झाला, म्हणजे ही सूज पूर्ण काळी, पॅचेस सगळीकडे, चालता येईना, हात पाय टेकवण्याची पण इच्छा होत नव्हती, इतका त्रास होत होता. सो शूट हे त्रास मी काही केलंच नाही, पण जास्तीची काही हालचाल पण नाही. पण मनू कसं आता इकडे तिकडे हे करते ना, तर तिच्या मागे थोडं पळावं लागतं, पण ती मला तर पाय टेकवण्याची पण इच्छा नव्हती, असं झालेलं. सो 3-4 दिवस भयंकर त्रास झाला. थंडी होती त्याच्यामुळे जास्तचा. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हटले होते की एवढं काही नाही आहे, पण मग परत खूप त्रास होत होता, म्हणून परत काल हॉस्पिटलला जाऊन आले. एक्सरे वगैरे काढला, एक्सरेमध्ये पण सगळं नॉर्मल आहे. अजूनसुद्धा आश्चर्य वाटते, एवढं सगळं झालेलं असताना ना, म्हणजे कोणाला एक फ्रॅक्चर नाही आहे, असं कोणाला टाके नाही पडले नाही. त्या ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये कसं होतं. आणि आमच्याकडे ना 2 ॲक्सिडेंट झालेले आहेत, माझ्या आईचा पण आणि माझ्या सासूबाईंचा पण. माझ्या सासूबाई ॲक्सिडेंटमध्येच गेल्यात, त्यामुळं खरं तर जास्त भीती वाटली होती. आणि माझ्या आईचं पण असं झालेलं की ती अशी पडली होती गाडीवरून, फक्त असं म्हणजे काही खूप गाडीने हे केलं हे असंही झालं नव्हतं. ती पडली नॉर्मल, पण खूप कानातून रक्त आणि वॉमिटिंग. आणि अशा केसेसमध्ये ना खरं तर कोणी वाचतच नाही. पण आईचे पण काहीतरी तेव्हा पण देवाची कृपा आणि आईचे काहीतरी पुण्य म्हणायचा, तेव्हा तिला काही झालं नाही. नाही तर तशा केसेस खूप जास्त होतात. सो तसा काही प्रकार झाला नाही, हे म्हणूनच आम्ही तर खूप जास्त खुश होतो. कारण तेव्हा पण तिचा ॲक्सिडेंट झाला ना, तर तेव्हा आमच्यावर काय वेळ आली होती हे मला माहिती आहे. त्यामुळे ती इतकी भीती आहे ना ॲक्सिडेंटची मनामध्ये, आणि त्यात आमच्यासोबत हे पहिल्यांदा असं झालं, त्यामुळे तर खूप जास्त भीती वाटत होती. सो टाके नाही, कोणाला अशी खूप खोल जखम नाही, मुक्का मार किंवा खरचटणं किंवा ह्याच्यावरती सगळं निभावलं. आणि देवाची कृपा, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद, तुम्ही सगळ्यांनी एवढं छान विचारपूस केली ना, म्हणजे एक फॅमिली मेंबरसारखे तुम्ही जेव्हा विचारता ना, तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं. एकीचा तर मला फोन आला होता ॲक्च्युली जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना, तर तेव्हा ती म्हटली की मी इतकी घाबरली होती की असं पटकन फोन घेतला आणि आपल्याला बहिणीला विचारतोय की काय असं झालं होतं. पटकन फोन घेऊन असं मी नंबर बघतीये तर नंबरच नाही आहे आपला, म्हणजे हिचा नंबरच नाही आहे आपल्याकडे. तेव्हा लक्षात आलं. मग इंस्टाग्रामला तिने मेसेज केला, मग त्याच्यानंतर मग आमचं कॉलवर बोलणं झालं. मग असं म्हणजे इतकं छान वाटतं ना, तुम्ही जेव्हा असं आपुलकीने विचारता आहे ते. बऱ्याच जणांचे इंस्टाग्रामवरती मेसेज आले किंवा कम्युनिटी पोस्ट जी टाकली होती त्याला तर 400-500 काहीतरी कमेंट्स झाल्यात. मला रिप्लाय सुद्धा देणं झालं नाही, तरी सुद्धा तुम्ही इतकं आपुलकीने विचारताना हे बघून इतकं छान वाटतं.
मनूबद्दल तर खूप जणांनी विचारलं. आता 2-3 दिवसानंतर म्हणजे ॲक्सिडेंटच्या 3-4 दिवसानंतर मनूचं इथं डोकं असं दबतंय, म्हणजे टाळू आपली कशी दबते त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी काहीतरी फ्रूट वगैरे पिकल्यानंतर कसं थोडंसं दबतं त्याप्रमाणे इथे थोडंसं दबतंय तिचं. सो एक तर त्या दिवशी त्या डॉक्टरांकडून आम्ही काही समाधानी नव्हतो, त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा मनूचे जे डॉक्टर असतात आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हटले की काय नाही, हेमॅटोमा झालाय, म्हणजे रक्त साकळलं इथे, त्याच्यामुळे बर्फाने शेका, एक औषध दिलं ते तुम्ही कंटिन्यू करा आणि होऊन जाईल बरं. म्हणजे असं हे नाही आहे की काहीतरी खूप मोठं झाले काय. बाकी डोक्याचं स्कॅन वगैरे हे अशी करायची काहीच गरज नाही आहे. त्यांनी जेव्हा हे सांगितलं ना तेव्हा समाधान झालं, नाहीतर हे दबतंय का म्हणून परत अजून एक चिंता की नाही, त्या दिवशीचं डॉक्टरांचं समाधान नव्हतंच, पण मग आता हे झाले तर मग अजून पुढे काय होऊ शकतं काय. स्वतः आम्ही सगळेजण ठीक आहोत, मनू ठीक आहे. माझ्या पायाचे 2-3 एक्सरे काढले काल, सो त्याच्यामध्येही काही आलेलं नाही आहे. फक्त सूज आणि जो हार्डनेस आहे ना मांडीमध्ये तो आलेला आहे, कारण भरपूर जास्त सूज आहे, म्हणजे गुडघ्याच्या बाजूला असेल किंवा मग आपली गुडघ्याच्या खाली असेल, अशी जास्त सूज असल्यामुळे थोडासा हार्डनेस आलाय आणि त्यामुळे चालायला हे थोडासा त्रास होतोय. तरी पण अजून आई आहे 1-2 दिवस, साधारण 8-10 दिवस झाला इकडेच आहे, त्याच्यामुळे खरं तर सगळं व्यवस्थित झालं. नाही तर खरंच खूप म्हणजे खूप भयंकर झालं होतं त्या दिवशी असं वाटतं अजूनही. पण खरंच देवाची कृपा आणि मनू सुखरूप आहे हे बघून खरं बरं वाटलं. कारण कसं असतं, आपल्याला किती काही झालं ना तर आपण सांगू शकतो, बोलू शकतो, पण बाळांचं तसं नाही आहे ना. ते काय सांगणार आणि काय बोलणार, फक्त ते रडणार, ते कुठे दुखते काय दुखते काहीच कळत नाही. आणि खरं तर मनूमुळे आम्ही जास्त घाबरलेलो त्या दिवशी. पण आता सगळं ओके. म्हटलं एक अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवावा, कारण बऱ्याच जणांचे मेसेज कमेंट्स हे सगळं चालूच होतं. बऱ्याच जण, आता फोन नंबर मी जास्त काही शेअर करत नाही कोणाकडे, त्याच्यामुळे मग फोन्स यायचा काही प्रश्न नाही. फक्त इंस्टाग्रामवरती हे जे काही कॉल्स येतात तर तसं बोलणं आमचं झालेलं ना बऱ्याच जणांसोबत, किंवा मग मेसेज थ्रू हे असं झालेलं. पण आत्ता सगळेजण एकदम छान आहेत, म्हणजे हे तर चांगलं, त्यांचं रुटीनचं सगळं रुटीन त्यांचं प्रॉपर चालू झालं आहे. मनूचं सुद्धा सगळं छान आहे, म्हणजे ती खेळते हे करते, ती एकदम नॉर्मलला आली. माझं थोडंसं अजून डॉक्टर म्हटले की एकदम प्रॉपर तू बरी व्हायला अजून 5 ते 6 दिवस लागतील. 10 दिवसाच्या त्यांनी गोळ्याही दिलेल्या आहेत. अजून प्रॉपर बरं व्हायला एक साधारण 7-8 दिवस तरी लागतील कमीत कमी. सो ते आहे, पण आता व्यवस्थित चालता येते, म्हणजे असं काही खूप प्रॉब्लेम नाही आहेत, चालू फिरू शकते आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. सो अपडेट देण्यासाठी एवढा एक व्हिडिओ बनवला आणि थँक्यू सो मच. तुम्ही एवढं आमच्यावरती प्रेम करता, एवढं छान छान विश करता आमच्यासाठी, तुम्हाला एवढी काळजी वाटली हे बघून खरंच खूप छान वाटलं. नाही तर कसं होतं माहिती आहे का, आजकाल ना आपल्या लोकांना पण एवढं काही पडलेलं नाही आहे. तुम्ही तर म्हणजे मी समोरून तुम्हाला ओळखतही नाही, तरीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल, मनूबद्दल, आमच्या फॅमिलीबद्दल एवढं सगळं वाटतं हे बघून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि देवाचे तर थँक्स. जेवढे मानू मी तेवढे कमी आहेत असं वाटतं मला. सो थँक्स, असंच प्रेम करा. आणि बाकी पुढे आता जसं जमेल तसं मी व्लॉग्स घेऊन येत राहील. खरं तर आई म्हणत होती आता तिकडेच चलतो आमच्यासोबत, पण झालंय असं की प्रमोशनची सुद्धा बरीचशी कामं बाकी आहेत. 8 दिवस मी कसं तरी लांबवलेले. आणि काय होतं, ठीक आहे आपण नाही म्हटलं तरी ते काही हे करत नाहीत, पण आपण एक शब्द दिलेला असतो की नाही आपण ह्या डेटपर्यंत करू, तरी सुद्धा ते 8-10 दिवस मला त्यांनी वेळ दिला. आणि आत्ता आपण जर एकदम नाही माझ्याच्यानं होणारच नाही असं म्हटलं तर मग पुढच्या कामांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेळच्या वेळी कामं करून दिली तर बरं पडतं. आणि सोबतच थोडंसं कामामध्ये व्यस्त राहिलो ना आपण, तर आपलं जे काही दुखणं आहे ते थोडंसं कमी होतं, थोडं हलकं वाटतं एकदा रुटीनला लागल्यावर. म्हणून म्हटलं ते पण करून द्यायचं आहे. सो बघू आता काय होतं काय नाही. अजून आईकडे जायचं हे काय ठरवलं नाही आहे, कारण आईचं पण इकडे मन नाही लागत आहे की तुला इकडे परत त्रास झाला, पायावरती सूज आली, कारण चाललं हे तर जराशी सूज येते, मग त्याच्यामुळे. पण बघू, तसं मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये सांगतच राहील. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चलो बाय.